आणि रोमांचक सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे. ते दुसऱ्या फेरीत दाखल झालेत, पण आता बघायचंय जय हनुमान घोणसई संघ या पहिल्या फेरीला जिंकून दुसऱ्या फेरीत दाखल होणार का. चॅलेंज चांगलं असणार आहे, ते म्हणजेच काशवी 11 खरिवली संघाचं. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामुळे यस एक चांगली धावसंख्या उभारण्याचा मानस तर असणारच आहे. कुठेतरी 50 ते 55 मिनिमम हे डोक्यात असणार आहे फलंदाजांच्या. आणि आपण बघत आलेलो आहोत पहिल्या मॅच पासून कुठेतरी 50 धावा ही एक चांगली धावसंख्या ठरलेली आहे. मागच्या मॅच मध्ये फक्त 42 होत्या, परंतु तरी देखील सामना बनला होता. अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत त्या मॅच मध्ये थरार पाहायला मिळाला होता. त्यामुळेच ऑन एन ॲव्हरेज आपण बघतोय की 50 धावा जर झाल्या तर मात्र त्या धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण वाटतंय. पण शेवटी क्रिकेट आहे, कधी कधी 5 ओव्हर्समध्ये 70 होऊन त्या देखील चेज होऊ शकतात, कधी कधी 30-35 देखील चेज होत नसतात. असा हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. तुम्हा आम्हाला सर्वांनाच वेट लावणारा हा क्रिकेटचा खेळ आज रंगतोय बिलोशी गावामध्ये. उत्तमातलं उत्तम आयोजन सन्माननीय संदीप पाटील साहेब आणि SP ग्रुपच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली आहे. मयूर आणि जय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज राहुल पाटील सज्ज होताना दिसतोय. मागच्या मॅच मध्ये राहुलनं काय गोलंदाजी केली होती, सामन्यामध्ये परत आणलं होतं आपल्या टीमला. 3 गडी एकाच ओव्हरमध्ये बाद केले होते. पहिलाच बॉल, जबरदस्त फटका अगदी गॅप मधून. फिल्डर पाठलाग करतील, मात्र बॉल या रेस मध्ये जिंकतोय. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. येतोय चौकार. अप्रतिम फटका मयूरच्या बॅटमधून. जास्त जोरात खेळण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही, जणू काय फक्त दिशाच दाखवली होती बॉलला. लो फुल टॉस बॉल होता, फ्रंट फुटला येत असताना हलक्या हातानं ड्राईव्ह केला. हवेत जरूर होता, परंतु गॅप शोधला आणि पहिल्याच बॉलवर चौकार. जय हनुमान घोणसई संघाला आपण बघतोय प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर या मॅच मध्ये. पुढचा बॉल घेऊन राहुल. यावेळेला चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल हलक्या हातानं तटवलाय. ओ डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. आणि आता तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली आहे ऑनफिल्ड पंचांकडून. मॅटर क्लोज दिसतोय. बॉल चांगला होता, फटकाही छान खेळला होता. हलक्या हातानं बॅकफुटला थोडासा वेट करत असताना दिशा दिली होती कव्हर पॉइंटला फील्डर सर्कलच्या आतमध्ये. आणि काय निशाणा आहे, बॅटर बाद. रनआउटच्या रूपानं विकेट गमावली आहे जय हनुमान घोणसई संघानं. पहिला धक्का मयूरच्या रूपात. अफलातून क्षेत्ररक्षण विशालच्या माध्यमातून पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट आणि फलंदाजाला केले डगआउट मध्ये फिट. सुरुवात चांगली केली होती मयूरनं चौकार ठोकून, परंतु दुसऱ्याच बॉलवर त्याला माघारी परतावं लागलं. वेलकम वेलकम, सुस्वागतम. मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषकला भेट द्या सदाशिवजी बागुल, विलासजी बागुल, सचिनजी पाटील, सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नितीनजी ठाकरे साहेब यांचंही आगमन झालेले. संदीप पाटील आणि संपूर्ण SP ग्रुप कडनं आपलं या डे नाईट टुर्नामेंट मध्ये हार्दिक स्वागत. दरम्यान एक चांगला स्ट्रोक जयच्या बॅट मधून पाहायला मिळाला. ऑन साइडला चेंडूला टर्न केलं होतं आणि 2 धावा त्यांनी घेतल्यात. संघाची धावसंख्या 1-6. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता, मात्र बॅट चिखड आणि विकेट कीपरने टिपलाय झेल. आणखी एका विकेटचं पतन.
थँक्यू. दोन्ही सलामीवीर फार स्वस्तात तंबूत परतलेत. मयूर धावचीतचा शिकार झाला आणि त्यानंतर क्वाट बिहाइंडच्या रूपात जयला बाद होताना आपण बघितलंय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता हा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी सुरू आहे राहुल पाटील कडून. बॅटची आतली कडा लागली आणि त्यानंतर विकेट किपर भरत बागुलनं तिकडे कुठलीही चूक केलेली नाही. चौथ्या क्रमांकावर नवीन बॅटर ऋतिक मैदानामध्ये. संघाची धावसंख्या 2-6. जय हनुमान घोणसई. सुपर डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर आणि आणखी एका विकेटचं पतन. त्रिफळा उद्ध्वस्त, बॅटर बाद. ऋतिकला केलंय चारी मुंड्या चित. लाजवाब बॉल होता हा. हवेतून आतमध्ये आणलाय. थोडासा वाईड ऑफ द क्रीज जात असताना बॉल टाकलाय आणि वेगात देखील बीट केलंय. बॅट थोडी उशिराच आली होती. बॉल फार वेगाने निघाला. पायांच्या मागून लेग स्टिकला जाऊन धडकलाय. धक्का क्रमांक 3 जय हनुमान घोणसई संघाला. टॉस जिंकून कॅप्टनने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय खरा, परंतु तो निर्णय फलंदाजांना सार्थ ठरवता आलेला नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 मोठे धक्के लागलेत. आणखी एक नवीन बॅटर आता मैदानामध्ये. हर्षद आलाय 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. हर्षद आणि सुजित ही जोडी आता खेळपट्टीवर पाहायला मिळते. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो हो, हाही यॉर्कर लेंथवर, परंतु यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा यॉर्कर होता. बीट केले बॅटरला. अफलातून गोलंदाजी राहुल पाटील कडून. अप्रतिम सक्सेसफुल षटकाची समाप्ती होत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फक्त 6. गडी बाद झाले 3. येस, थँक्यू डीजे. चला, खेळ स्पीडअप करायचा आहे आपल्याला. पहिली 4 षटकं ही 20 मिनिटांच्या आत कंप्लीट करायची आहेत. पहिल्या षटकासाठी तुम्ही बरोबर 5 मिनिटं खर्च केलेली आहेत. 10:57 आपण खेळायला सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल. आणखी एक लेफ्ट आर्म गोलंदाज. बरोबर ब्लॉकहोलचा वेध घेणारा चेंडू होता. डिगआउट केलं, परंतु धाव मिळणार नाहीये. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, खूप नियंत्रित गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण बघितली आणि आता या षटकाला देखील चांगली सुरुवात केली आहे निखिल बागुलनं. मोठं नाव आहे निखिल बागुल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला फुलटॉस, परंतु त्याचा जास्त फायदा घेता आलेला नाहीये. वायडिश मिड ऑफला बॉलला पाठवलंय. बॉल आडवेपर्यंत मिळेल 1 धाव. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. थोडी नाजूक अवस्था आहे डावाच्या सुरुवातीलाच, या मॅचच्या सुरुवातीलाच जय हनुमान घोणसई संघाची, कारण 3 फलंदाज लवकर त्यांनी गमावलेत आणि त्यामुळेच एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न सुजित आणि हर्षद यांना जरूर करावा लागेल. ओहो, हलक्या हाताने चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न होता. बॉल अजिबात उमगलेला नाहीये. गोलंदाजी अफलातून पाहायला मिळते. अतिशय धारदार गोलंदाजी, भेदक मारा. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं राहुलला आणि आता निखिल बागुल अष्टपैलू खेळाडू आहे. आणखी एक फुलर लेनचा बॉल. थोडासा अपील होतंय. धावचीची देखील संधी आहे, परंतु थ्रो केलेलाच नाही. तिन्ही एष्ट्या समोर होत्या आणि मला असं वाटतं की थ्रो केला असता एष्ट्यांवर बरोबर तर मात्र विकेट इथे देखील मिळाली असती, पण चान्स घेतला नाही निखिलनं. लेग बायचा इशारा पंचांकडून आलाय. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचलीये 8 वर. अगदी कासव छाप गतीनं धावसंख्या पुढे सरसावते. पुल करण्याचा प्रयत्न. टॉप एज बॉल हवेत आहे. अगदी सॉफ्ट डिसमिसल. विकेट कीपरनं टिपलाय. आणखी एक झेल. आणखी एका बॅटरचं काम तमाम. चौथा धक्का जय हनुमान घोणसई टीमला. कटर होता खरं तर. शॉर्ट बॉल जरूर होता, परंतु उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर आणखी त्या बॉलनं वळण घेतलं होतं बाहेरच्या बाजूनं आणि त्याला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न केला. योग्य पोझिशन मध्ये न येता फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचाच भुर्दंड येथे भोगावा लागलाय बॅटरला. बॅटर बाद झालाय सुजितनं देखील विशेष असं काहीच केलेलं नाही. आपल्या टीमसाठी फक्त एका धावेचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 4 बाद 8. अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळताना दिसतोय या मॅच मध्ये जय हनुमान घोणसई संघाचा. काशवी 11 खरिवली संघाविरुद्ध खेळत असताना नवीन बॅटर तेजस आलाय.
डाव सावरण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागणार आहे. नव्यानं कुठेतरी या डावाची सुरुवात करावी लागेल, तेव्हाच एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल वाईड. एक एक्स्ट्रा रन मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचली 9 वर. किमान एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा तरी प्रयत्न करावा लागणार आहे. अशाच पद्धतीने जर विकेट सातत्याने जात राहिल्या तर मात्र सर्वच्या सर्व षटकं खेळणं देखील कठीण असणार आहे. अंधाधुंद पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस द लाईन, मात्र जबरदस्त बॉल पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल. रिप्ले, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं गरकन वळलाय. अप्रतिम गोलंदाजी, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल निखिल बागुलचं. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त, धावसंख्या फक्त 9, 4 गडी बाद. पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे, परंतु पॉवर प्ले मध्ये फक्त प्ले होता, फलंदाजांची पॉवर अजिबात पाहायला मिळाली नाही. पॉवर तर गोलंदाजांनी दाखवली आहे. आणि बॅटिंग करणारे जय हनुमान घोणसई संघासाठी पॉवर प्ले पुअर प्ले ठरलेला आहे. पण अजूनही 3 षटकांचा खेळ या इनिंग्स मध्ये व्हायचा आहे. येथून देखील कमबॅक केलं जाऊ शकते, पलटवार फलंदाज करू शकतात, ती क्षमता देखील आहे. क्षमतेनुसार कामगिरी करावी लागेल. राहुल पुन्हा एकदा आलाय, बॅटची आतली कडा लागली, बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. फिल्डर येत आहेत डीप मधून, तोपर्यंत मिळेल 1 धाव. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 10. यानंतरचा सामना असेल SP बिलोशी बी विरुद्ध सलामी स्पोर्ट्स निचोळे. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. या अगोदर आई गावदेवी बिलोशी संघाला आपण बघितलं ऍक्शन मध्ये, आता SP बिलोशी ब संघ खेळणार आहे. ओहो, येथे देखील संधी होती, निशाणा चुकलाय आणि आता ओव्हरथ्रोचा फायदा घेण्याचा प्रयत्न, मात्र आता डायरेक्ट हिट. नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर बाद. 1 धाव मिळाली लेग बाईटच्या रूपात, परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज धाव बाद. अवघ्या 11 ह्या धावसंख्येवर निम्मा संघ गारद झालेला आहे जय हनुमान घोणसईचा. एकही बॅटर आत्मविश्वासानं बॅटिंग करताना दिसलेला नाहीये. फक्त पहिल्या बॉलवर एक अतिशय सुंदर चौकार आपण बघितला होता फलंदाज मयूरच्या बॅट मधून, मात्र दुसऱ्या बॉलवर तो धावचीच्या रूपात बाद झाला आणि तिथून सातत्यानं विकेट जाताना दिसत आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॅकफुट पॉइंटला चांगला स्टॉप. सिंगल खरं तर पूर्ण केली आहे फलंदाजांनी, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सर्कलच्या आतमध्ये. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आता 12 वर जाऊन पोहोचली आहे. दिकेश आणि तेजस ही जोडी आता खेळपट्टीवर. लेन डिलिव्हरी, बॅक टू द बॉल. धावची ती पुन्हा एकदा संधी आहे आणि येथे देखील बॅटर धाव बाद. तिसरा फलंदाज धावचीच्या रूपात बाद झाला या डावामध्ये. अतिघाई संकटातनी आलाराम गेलाराम अशी स्थिती जय हनुमान घोणसई संघाच्या फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टीवर स्थिर स्थावर होऊन खेळण्याची गरज आहे, परंतु खेळपट्टीवर थांबायला तयार नाहीत फलंदाज आणि अक्षरशः हाराकिरी केली जात आहे. धावसंख्या 6 बाद 12. नवीन बॅटर प्रदीप. आमच्या स्कोररला देखील फारच जास्त बिझी ठेवलंय नवीन नावं लिहिण्यामध्ये. चांगला बॉल, तेवढाच चांगला ऑन ड्राईव्ह. एक आत्मविश्वास वाढवणारा हा फटका खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. येथे मिळणारे 1 धाव. धावसंख्या 13. दिकेशनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. प्रदीपकडे आता स्ट्राईक असेल. 40+ खेळाडू आहेत. प्रदीप ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे, म्हणजे अनुभव भरपूर आहे त्यांच्याकडे. त्या अनुभवाचा वापर त्यांना करावा लागेल आपल्या संघाच्या हितासाठी. परंतु काय गोलंदाजी होते, कधी बॉल आतमध्ये येत आहेत, कधी खोलवर टप्प्याचे मिळत आहेत, कधी बाहेर वळणारे चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळालेत. विविधता आहे गोलंदाजीमध्ये, अप्रतिम गोलंदाजी. एक विनंती, आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर जे कोणी उभे आहेत प्लीज आपण थोडंसं बाजूला व्हायचं आहे.
षटक झालंय समाप्त. थँक्यू डीजे. सहा बाद 13 अशी दयनीय अवस्था जय हनुमान गोंडसई संघाची प्रथम बॅटिंग करत असताना काशवी 11 खरिवली संघाविरुद्ध. गोलंदाजीमध्ये आता बदल होतोय. रोहित पाटील आक्रमण करण्यासाठी सज्ज. आता मात्र राईट आर्म गोलंदाज आलाय आणि काय सुरुवात आहे. पहिलाच बॉल ब्लॉक होल मध्ये, अंडर आर्म फेक, डायरेक्ट हिटची होती गरज, मात्र तिन्ही यष्ट्या समोर असताना देखील निशाणा चुकलाय. रनिंग बिटवीन द विकेट्स फार सुमार दर्जाची राहिली. आतापर्यंत आपण बघितले 3 फलंदाज या अगोदर धावचीच्या रूपात बाद झालेत. चौथा देखील होणारच होता पण तिथे सुदैवी ठरलाय बॅटर प्रदीप. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल या वेळेला स्मॅश केलाय, मात्र डीप मध्ये खेळाडू उपस्थित. डीप कव्हरला जबरदस्त कॅच, बरोबर मासा जाळ्यात अडकलाय. फलंदाज बाद. थँक्यू. आणि षटकाराचा कॅच घ्या 1000. 1000 षटकाराचा कॅच घ्या आणि 1000 रुपये मिळवा. एसपी ट्रॉफी उपसरपंच यशस्वी. हो, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. सीमारेषा पलीकडे, बॅरिगेटच्या पलीकडे आपण जर झेल स्वीकारला तर मात्र आपल्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. परंतु फलंदाजी करणाऱ्या टीमची स्थिती अतिशय खराब पाहायला मिळते. 14ला 7 गडी बाद. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चांगला बाउन्स प्राप्त केलाय गोलंदाज रोहित पाटीलनं. प्रदीपची विकेट कशी काढली तर स्वीपर कव्हरला फिल्डर ठेवला होता, जाणून बुजून थोडासा शॉर्ट बॉल टाकला, ऑफस्टिकच्या बाहेर तिकडे खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि विकेट मिळवली. हा बॉल आविष्कारसाठी अक्षरशः खोदून काढावा लागलाय. बॉलर बॅकपास ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळतंय. गोलंदाजी जेवढी उत्कृष्ट दर्जाची आहे तेवढीच जबरदस्त फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आहे. एक धाव येथे मिळाली आहे. धावसंख्या 15. सर्वच्या सर्व षटकं खेळणं आता प्राथमिकता असणार आहे कदाचित फलंदाजांची, कारण अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. फक्त 3 विकेट्स शिल्लक. पुढचा बॉल घेऊन रोहित. यावेळेला जागेवरूनच खडे खडे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग झालेली नाहीये. यावेळेला आपण पाहू शकाल जास्त फुटवर्क नव्हतं आणि बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन जाण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेत न जाता खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलाय. गोलंदाजी लाजवाब. आता मात्र संधी मिळाली. फुल टॉस, बॉटम एंडचा वापर केला, उडवलाय, फिल्डर डीप मध्ये आहे. ओहो, जबरदस्त कॅच. हा फटका चांगला वाटत होता परंतु त्याच्यावर देखील आली आहे विकेट. निसर्ग टीम कॅप्टन आणि बिलोशी बी टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. टॉस साठी मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित करूया. माननीय सदा बागुल साहेब, सचित पाटील, विलाजी बागुल, ठाकरे सर, आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. प्लीज वेलकम. 8वा गडी बाद झालाय. फक्त 15 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. एकही बॅटरनं खेळपट्टीवर थांबण्याचा प्रयत्न केलेला नाही. नवीन बॅटर 10व्या क्रमांकाचा खेळाडू आपण बघतोय सुशील मैदानामध्ये. आविष्कार आणि सुशील ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. शेवटचं षटक बाकी. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मनीष बागुल. पूर्णपणे वर्चस्व राहिलंय गोलंदाजांचं या इनिंग्स मध्ये काशवी 11 खरिवली संघाकडून. गोंडसई संघानं ज्या पद्धतीनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने मात्र बॅटिंग झालेली नाही. दुसऱ्याच बॉलवर झटका बसला होता मयूरच्या रूपात आणि तेथून एका पाठोपाठ एक धक्के लागतच चाललेत. स्लाइस करत असताना चांगला फटका आहे. बॉल चाललाय स्वीपर कव्हरला, फिल्डर पोहोचलाय. पहिल्या प्रयत्नात बॉल हातातून निसटला होता मात्र लगेच रिकव्हरी केली. मेक शुअर केलं की दुसरी धाव मिळणार नाहीये, एकच धाव मिळते.
हर्षल भोईरजी मेट यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचे. प्लीज वेलकम ओर टू कम बॉक्स. येस हे षटक संपल्यानंतर पुढील सामन्याची नाणेफेक होईल. चांगला बॉल तेवढाच चांगला फटका ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला संथ गतीनं बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मधून फिल्डर पोहोचलेत. जबरदस्त कामगिरी क्षेत्ररक्षकांची देखील राहिली आहे. 100% योगदान देत असताना काशवी 11 खरिवली संघाचे खेळाडू गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वर. कदाचित या स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम बॉल भन्नाट वेग आणि जबरदस्त लेंथ यॉर्कर लेंथवर टाकलेला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर पूर्णपणे बीट केलंय बॅटरला. मनीष बागुल शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना यानंतर आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ज्याची नाणेफेक केली जाईल एसपी बिलोशी बी विपक्ष सलामी स्पोर्ट्स निचोळे. आता दुरून खेळलाय बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका परंतु कोणीच बॉल खाली नाहीये. बॉलरच्या अगदी मागे जाऊन लँड झालाय बॉल. डीप मधून फिल्डर आले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु निशाणा चुकलाय आणि अखेर बचावलेत फलंदाज. 2 धावा कंप्लीट होत आहेत पण एकेरी दुहेरी धावांनी आता जास्त काही फरक पडेल काशवी 11 खरिवली संघाला असं वाटत नाहीये. कारण टार्गेट फारच कमी दिसतंय आतापर्यंत तरी आणि आता 2च चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 19. तब्बल 8 फलंदाज बाद झालेत. पार्टनरशिप अजिबात पाहायला मिळाली नाही. पुढचा बॉल सामना करेल आविष्कार. सोडून दिला. यावेळेला लाईन पाहावी लागेल आणि लाईन चांगली आहे पंचांच्या मते. बॅटरने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला नाही. लाईन जज करता आलेली नाही आविष्कारला. निराशाजनक कामगिरी जय हनुमान घोणसई संघाची. खरं तर चांगला संघ आहे परंतु चांगली कामगिरी फलंदाज करू शकलेले नाहीत. शेवटचा बॉल यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह करत असताना ऑफ साइडला डीप पॉइंट मध्ये बॉलला पाठवलाय. फिल्डर पोहोचतोय डीप कव्हर मधून. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि याचबरोबर डावाची देखील सांगता होईल. एकूण धावसंख्या फक्त 21. लोवेस्ट टीम टोटल. आजची पहिलीच रजनी आहे परंतु सर्वात कमी धावसंख्या जय हनुमान गोंडसई संघानं बनवली आहे. 5 ओव्हर्स मध्ये फक्त 21 धावा आणि 22 धावांचं माफक आव्हान आहे काशवी 11 खरिवली संघासमोर सामना जिंकण्यासाठी. वळूयात आपण पुढच्या सामन्याच्या टॉस कडे. इट्स ओव्हर टू यू सूरज पाटील सर. हॅलो हॅलो. एसपी ग्रुप आयोजित आपण पाहतायत या ठिकाणी नाईट डे क्रिकेटचा महासंग्राम 2 लाख. हॅलो हॅलो. आणि टॉस आपण या ठिकाणी करतोय. एका बाजूला निचोळे टीम असेल सलामी स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला एसपी बिलोशी बी टीम. सदा बागुल साहेब यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचंय. बघूया 2 टीम खूप चांगली मॅच प्रेक्षक वर्गाच्या भेटीला आलेली आहे आणि टॉस या ठिकाणी केलं जात आहे. हॅलो. हेड आहे एसपी ग्रुप आणि टेल आहे भूमी स्पोर्ट BS. हॅलो हॅलो. बेस कमी करा शार्प करा. आणि या ठिकाणी टॉस केला जात आहे. सदा बागुल यांच्या शुभ हस्ते टॉस नाणेफेक करूया. कोण जिंकेला टॉस आणि टॉस जिंकले एसपी बिलोशी बी टीम ना. टीम तर या ठिकाणी टॉस जिंकलेला एसपी बिलोशी टीमच्या विपक्ष सलामी स्पोर्ट निचोळे टीम. आपण टॉस जिंकलाय काय स्वीकारणार? फील्ड फर्स्ट. फील्ड करताना समोरचा संघ या ठिकाणी पाहता नवोदित संघ आहे. खेळाडू या ठिकाणी आहेत आणि नक्कीच ओके ओके आपण तुमच्याकडे येऊया. नक्की येऊ आम्ही येऊ. टॉस आपण जिंकलाय. बॅटिंग की फिल्डिंग? फिल्डिंग. फिल्डिंग करताना आपण काय टार्गेट बनामध्ये जे असेल त्या मैदानामध्ये. बेस्ट ऑफ लक. नक्कीच कॅप्टन BFC बिलो टीम आपण जातो या ठिकाणी. बॅटिंग तुमच्याकडे मात्र नक्की येते. या ठिकाणी पाहता आपण अतुल सावंत आमच्या समेत या. प्लीज वेलकम. इकडे यायचंय. आपण टॉस जिंकलेला आहात असं वाटलं परंतु या ठिकाणी बघितलं आपण कॉलिंग पहिल्यांदा त्यांनी केली होती. इट्स ओके. इट्स अ पार्ट ऑफ गेम. फिल्डिंग त्यांनी घेतलेली आहे. काय म्हणाल तुमच्याकडे बॅटिंग येते? चांगली गोष्ट आहे. बॅटिंग आल्यामुळे बॅटिंग मध्ये आम्ही परफॉर्म दाखवू कसा. आयोजनाबद्दल काय या ठिकाणी तुम्हाला या वर्षीचं आयोजन एसपी ग्रुपचं कसं वाटतं? आम्ही 5 वर्ष आयोजन बघतो. संदीप आयोजन आहे. आयोजन सगळ्यात भारी आहे आणि हे वर्षीचं आयोजन आहे. आता हे फर्स्ट टाइम रेनिंग लाईट
त्या मस्त एकदम कडक लावले कडक. वेल डन बेस्ट कॅप्टन एसपी ब्लू टीम अतुल सावंत. वेल डन बेस्ट ऑफ लक. पात्र एकत्र डे नाईट टुर्नामेंट क्रिकेटचा मास संग्राम एसपी बिलोशी ग्रुप आयोजित या ठिकाणी उपसरपंच चषक एसपी बिलोशी ट्रॉफी. वेलकम. थँक्यू सो मच सूरज पाटील सर. यस, चांगली प्रतिक्रिया आपल्याला कॅप्टनची ऐकायला मिळाली. अगदी कडक असं आयोजन आहे या स्पर्धेचं. जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं, जिकडे टार्गेट फक्त 22 धावांचं आहे काशवी 11 खरिवली संघासमोर, कारण त्यांनी गोलंदाजी अप्रतिम केली आहे. 30 बॉल्स मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी खेळपट्टीवर. डावाला सुरुवात. पहिला बॉल विशाल साठी चांगला बॉल आहे. थोडासा डीप होऊन आला, जास्त वेग नव्हता, परंतु अचूक टप्पा पाहायला मिळाला. बीट केलं बॅटरला. विशाल आणि निखिल बागुल ही सलामीची जोडी आहे. आणि ज्या पद्धतीनं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे, या धावांचं संरक्षण करणं म्हणजे सापाच्या तोंडातून बेडकाला वाचवण्यासारखं आहे. पण अखेर क्रिकेट आहे, काही घडू शकतंय. हो, फुल टॉस बॉल फेकला यावेळेला डीप स्क्वेअर लेगला. कुठलाही फिल्डर डीप मध्ये नाही आणि बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार. DRH ची देखील मागणी लगेच फलंदाजांनी केलेली आहे. बीमर साठी रिव्ह्यू. शरीराच्या अगदी दिशेनंच बॉल होता. 5 धावा मिळत आहेत आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. वेदांत राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, याही वेळेला जबरदस्त फ्लाईट दिलंय आणि बरोबर खोलात टाकलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चुकीच्या लाईनवर बॅट फिरली आहे. येतोय डॉट बॉल. चेंडू वळवण्याची देखील क्षमता आहे वेदांत मध्ये. यंगस्टर आहे आणि अतिशय आगली वेगळी त्याची शैली आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीची. हाय एम बॉलिंग ऍक्शन. विथ द स्पिन यावेळेला जबरदस्त फटका. कव्हर पॉइंटला क्लिअर केलाय. 3-3 खेळाडू पाठलाग करतायत. डीप मध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जात आहेत. टार्गेट जरी छोटा असलं तरी मात्र आपला स्वाभाविक खेळ येथे दाखवला जात आहे. फलंदाज विशाल कडून आक्रमक बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर हा सामना संपवण्याचा त्याचा निर्धार दिसतोय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या खरिवली संघाची जाऊन पोहोचली 7 वर. येथून फक्त 15 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. पहिलं षटक प्रगती पथावर. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फुल टॉस आहे. स्विंग केला ऑन साइडला. जबरदस्त फटका. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंड चौकार. विशालच्या बॅट मधून संघाची धावसंख्या आता दुहेरी अंकात जाताना पाहायला मिळते. बिनबाद 11 आणि विजयाच्या अगदी समीप काशवी 11 खरिवली संघ. गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. सर्वच गोलंदाजांनी टिचून मारा केला आणि फक्त 21 धावांवर थांबवलं जय हनुमान गोंडसई टीमला. त्यामुळेच पारडं जड आहे खरिवली संघाचं. आणखी एक फुल टॉस. पिकअप शॉट आणि पुन्हा एकदा बॉलला फेकलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 मोर बाउंड्री. आणखी एक चौकार. चांगले टाकलेत परंतु
3 बॉल आपल्याला फुलटॉस पाहायला मिळालेत आणि त्या तिन्ही फुलटॉस चेंडूंवर चौकार प्राप्त केलेत विशालनं. फक्त औपचारिकता शिल्लक दिसते या मॅच मध्ये. धावसंख्या बिनबाद 15. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आता मात्र बीट केलंय बॅटरला, परंतु एखाद दुसरा डॉट चेंडू खेळून विशेष काही फरक पडेल खरिवली टीमला असं वाटत नाहीये, कारण चेंडूंची संख्या भरपूर आहे. अजूनही 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या बिनबाद 15. यानंतर एसपी बिलोशी बी विपक्ष सलामी स्पोर्ट्स निचोळे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एसपी बिलोशी ब संघानं नाणेफेक गमावली त्या मॅच मध्ये. खरं तर टॉस तर नशिबाचा भाग आहे, परंतु तुम्हाला मैदानामध्ये चांगली कामगिरी करावी लागते तेव्हाच तुम्ही सामना जिंकू शकता. या मॅच मध्ये आपण बघितलं जय हनुमान गोंडसे टीमनं टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु जो निर्णय कॅप्टनने घेतला होता तो फलंदाजांना योग्य सार्थ ठरवता आलेला नाहीये आणि या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. सांघिक धावसंख्येचा निच्चांक गोंडसे संघाच्या नावावर. पण एक गोष्ट होणार आहे या मॅच मध्ये की आयोजकांचा थोडासा वेळ वाचेल असं दिसतंय. आता शॉर्ट बॉल खेचला ऑन साइडला, खेचून आणि ठेचून मारलेला फटका, जबरदस्त फटका, षटकार. निखिल बागुलच्या बॅट मधून हा अप्रतिम षटकार आणि या षटकाराच्या मदतीने दोन्ही संघांची धावसंख्या आता समान झाली आहे. फक्त एका धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता काशवी 11 खरिवली संघाला. गोलंदाज सुशीलला आपण बघतोय, पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर टाकला आणि त्याच्यावर तुटून पडलाय निखिल बागुल. आणखी एक शॉट बॉल आता हुक केलाय आणि बॉल साठी बाउंड्री लाईनच्या बाहेरचं तिकीट बुक केलंय. विनिंग शॉट. आणि फक्त 8 धावा देत असताना 2 गडी बाद केले. राहुल पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच या ठिकाणी काश्मीर 11 खरिवली टीम विनिंग टीम ठरते. वन साइड मॅच मात्र जिंकलेली आहे आणि अगदी कमी वेळेत मात्र या ठिकाणी मॅच चेस केलेली आहे, रन चेस केले, जिंकलेली आहे. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मानाकडे जाऊया, त्यानंतर आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. मुख्य मंचावर सन्मानित केलं जात आहे एक चांगले लिजन क्रिकेटर, एक चांगल्या पद्धतीने मात्र समाजसेवकांचं नाव आहे सदा बागुल साहेब. यांचं स्वागत आणि सन्मान आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावर केलं जात आहे. आकाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सदाबागुल यांचा सत्कार केला जात आहे. एसपी ट्रॉफी उपसरपंच चषक मध्ये सत्कारित या ठिकाणी सत्कार मूर्ती आहेत. समाजसेवक सामाजिक कार्याबद्दलचं नाव सदाशिवजी बागुल, सदा बागुल या नावाने ओळख या पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतायत. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम सुस्वागतम. तदनंतर पुढील सन्मान सचित पाटील साहेब, एक लेजंड क्रिकेटर, उत्कृष्ट गोलंदाज यांचा सन्मान. थँक्यू. सन्मान या ठिकाणी आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. सचितजी पाटील खरिवली यांचा सन्मान मुख्यमंचावर केला जाते. आपलं हार्दिक स्वागत. उपसरपंच चषक मध्ये एसपी ग्रुप कडनं आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. सन्मान नाना यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. एक चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज, चांगले क्रिकेटर, खरिवलीचं नाव या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये चमकवणारे व्यक्तिमत्व आदरणीय नाना खरिवली यांचा सन्मान केला जात आहे. विलासजी बागुल उर्फ नाना. नाना या नावाने खास करून फेमस आहेत. क्रिकेटमध्ये ओळख या नावाची खूप मोठी आहे. अनेक स्टार घडतायत या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये. नाना यांचा खेळ आजही त्यांना आठवतोय. एक लीजर क्रिकेट मधून आदर